नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मला बऱ्याच मैत्रिणींचा आणि मित्रांचा प्रश्न असतो, ताई तू या बिझनेसमध्ये कशी उतरली? मित्रांनो, माझं स्वप्न होतं अ, वडापावचा गाडा, अंडा भुर्जीचा गाडा किंवा रसवंती हे काहीतरी चालू करायचं. हे माझं स्वप्न होतं. मी शनी शिंगणापूरला गेले. त्या रोडने मला असं वाटायचं, त्या रोडने मी रसाची गाडी कुठंतरी लावीन, पण ते काही साध्य झालं नाही. मग मी ठरवलं कोळगाव फाट्यावर वडापावचा गाडा लावल्याशिवाय पर्याय नाही. काहीतरी केलंच पाहिजे आणि करायचंय. या दृष्टिकोनातून मी या बिझनेसमध्ये यायचं ठरवलं. मित्रांनो, पैसेही नव्हते. एक जणाकडून 20,000 रुपये घेतले. काही डिपॉझिट दिलं आणि थोड्याशा पैशांचं थोडंसं मटेरियल आणलं. थोडेसे भांडे आणले, स्टोव आणला, चहाचे छोटे छोटे कप आणले, चहाची किटली आणली आणि असंच बरंच काही, वडापाव तळायची कढई. मित्रांनो, ज्यावेळेस मी गावात आले त्यावेळेस मला थोड्याशा मैत्रिणीही झाल्या. तेव्हा छोट्या छोट्या बँका यायच्या गावात, अस्मिता, अशा छोट्या छोट्या बँका यायच्या. 15,000 20,000 असं कर्ज द्यायच्या, लोन द्यायच्या. त्याचं लोनही उचललं आणि ह्या बिझनेसमध्ये मी उभा राहिले. बरेच मित्र म्हणतात तू कशी आली? तर मित्रांनो, माझा प्रवास सायकलवर चालू झाला. माझं घरी 2-4 किलोमीटर अंतरावर. ना माझ्याकडे टू व्हीलर होती, ना फोर व्हीलर होती, ना कुठली गाडी होती. गाडी नव्हती. मित्रांनो, माझ्या वडिलांकडे माझ्या भावाची जुनी सायकल होती. मी ती सायकल घेऊन आले आणि घरून आम्ही त्या सायकलवर दोघं नवरा बायको यायचो. वडापावची गाडी चालू करायचो. पहाटे 4 वाजता यायचो. तर त्यावेळेस सगळे लोक झोपलेले असायचे आणि आम्ही दोघं जण वडापावची गाडी लावण्यासाठी वाडीतून यायचं सायकलवर. माझे मालक म्हणायचे, तायडे तुझी जास्त तब्येत आहे आणि उलट्या वाऱ्यात मला काही सायकल चालवता येत नाही. तर मित्रांनो, माझे मालक सायकल नाही चालवायचे, मी सायकलवर त्यांना डबल घेऊन यायचे. असा माझा प्रवास सुरू झाला आणि इथपर्यंत येऊन पोहोचला. कष्ट इमानदारीने करा, काहीच कमी पडणार नाही. पण बिझनेसमध्ये ज्या दिवशी उतरतात त्या दिवशी खूप संघर्ष करावा लागतो. खूप लोकांना तोंडही द्यावं लागतं. बरेचसं काही होतं. कधी कधी लोकांकडे पाहून असं वाटतं यायला आपला धंदा चलतोय नाही चलतोय, काय होईल काय नाही. ह्या जर गोष्टींचा जर विचार केला बारीक बारीक आणि 8 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, वर्ष झाले, नकोय मला हा बिझनेस, नाही सक्सेस व्हायचंय म्हणलं तर जिद्द नेहमी सोडायची नसती. संघर्ष हा तर सगळ्यांच्याच नशिबी आलेला असतो. त्याच्यामुळे सांगते, इमानदारीने कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. कष्टाचं फळ नक्की भेटणार आहे आणि भेटल्याशिवाय राहणार नाही. हा कावेरी ताईचा शब्द आहे. तुम्हाला याच्या पुढे माझी बरीच कहाणी सांगायची आणि मी सांगत राहीन. ज्यांना ऐकायची ताईची कहाणी ते ताई नक्कीच तुम्हाला शेअर करीन, सांगन. मैत्रिणींनो, कधी मालकांना काही जमत नाही तर खचून जायचं नाही. स्वतः उभं राहा, स्वतः काहीतरी करून दाखवा आणि करायलाच लागणार. आपण नाही केलं तर आपला परपंच, आपले मुलं, यांचं स्वप्न, आपलं स्वप्न काहीच होणार नाही. स्वप्न पुरं करायचं असेल तर कष्ट करायला लागणार आणि करावंच लागणार. त्याच्यासाठी कष्ट, मेहनत इमानदारीने करा. एवढंच मी सांगन. त्याच्या पुढे काही सांगायचं आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन. बाय.